करायचं आहे। विकेटच्या दोनही बाजूला आपण लाईनअप करा। मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटनाचा सोहळा हा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल। सन्माननीय पाहुणे आणि आदरणीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र या व्यासपीठाचा उद्घाटन सोहळा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमवा पंत अनंत या राघवाचा। देवादिदेव श्री गणरायाचं नमन करून पूजन करून अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या व्यासपीठाचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये वापरल्या जाणारी विकेट आणि या विकेटचं यष्ट्यांचं पूजन होतानाही आपल्याला मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पाहायला मिळेल। आदरणीय धर्मा पोपेटा साहेब या स्पर्धेचे सर्वा दिनकरजी पोपेटा साहेब, त्याचबरोबर सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका, आदरणीय विक्रमजी पवार साहेब, प्रीतमजी पाटील साहेब, राजेशजी टेंबे साहेब, त्याचबरोबर अंकुशजी पोपेटा साहेब, योगेशजी पोपेटा साहेब आणि त्याचबरोबर मच्छिंद्रजी पोपेटा साहेब या सर्व उपस्थित सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा उद्घाटन सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहत असताना निर्विघ्नं कुरु मे देवी सर्वकार्येषु अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व्यासपीठाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना बोला छत्रपती शिवाजी महाराज की। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरणीय धर्मा पोपेटा साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ आपल्याला व्यासपीठाचा या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतोय। भारत आपला देश, महाराष्ट्र आपलं राज्य आणि या महाराष्ट्राची संस्कृती कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण श्रीफळ वाढवून करतो आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र हा व्यासपीठाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होत निर्विघ्नपणे पार पडत जणू हेच साकडं या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय। आदरणीय धर्मा पोपेटा साहेब राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला, श्रीफळ वाढवून या ठिकाणी या स्पर्धेचा शुभारंभ, व्यासपीठाचा शुभारंभ आपण पाहिला आणि त्यानंतर इतरही सन्माननीय पाहुणे या सर्वांना विनंती असेल की आता खेळपट्टीच्या दिशेनं, कारण यष्ट्यांचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न होईल आणि तदनंतर मात्र या स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळेल। तर सर्व सन्माननीय पाहुणे हे खेळपट्टीच्या दिशेनं रवाना होत असताना मी SK करिश्मा 11 एका लाईनअपमध्ये आपण विकेटच्या बाजूने उभा राहायचं आणि त्याचबरोबर DG पोपेटा याही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपणही विकेटच्या बाजूला लाईनअप करून त्या ठिकाणी राहायचं आहे आणि सर्व सन्माननीय पाहुणे आता मात्र मैदानाच्या दिशेनं यष्ट्यांचं पूजन करण्यासाठी या खेळपट्टीच्या उद्घाटनासाठी मान्यवरांचं मात्र शुभागमन आपल्याला खेळपट्टीच्या दिशेनं पाहायला मिळतं आहे।
श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा करताना आमचे सर्वच मान्यवर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सन्माननीय दिनकरजी पोपेटा साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आपल्याला आयोजन आणि नियोजन आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सर्वांशीच मैत्रीपूर्ण संबंध असणारे असे हे दिनकरजी पोपेटा साहेब. क्रिकेटसाठी विशेष योगदान त्यांचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं आणि उद्घाटनाचा सोहळा यावेळेस आपण या खेळपट्टीवरती पाहतोय. आदरणीय विजय शेठ कानवकर साहेब श्रीफळ वाढवून या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन करताना आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आणि ज्यांच्या कुशल आणि कल्पक नेतृत्वाखाली ही स्पर्धा संपन्न होताना आपण पाहतोय ते एक यशस्वी व्यवसाय उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव डीजी कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय दिनकरजी पोपेटा साहेब हे देखील श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर सर्वांशीच असणारे मैत्रीपूर्ण संबंध, सर्वांशीच नेहमीच आदराने आणि नेहमीच मैत्रीच्या माध्यमातून सर्वांशी जोडले गेणारे असे हे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या आग्रहास्तव आपला अमूल्य वेळ खर्च करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून हे सर्व मान्यवर या ठिकाणी आमच्या समोर जोडले गेलेत. मग ज्यामध्ये आदरणीय धर्मा पोपेटा साहेब असतील, मच्छिंदरजी पोपेटा साहेब असतील, योगेशजी पोपेटा साहेब असतील, त्याचबरोबर सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब असतील, आदरणीय राजेशजी टिंबे साहेब असतील, विक्रमजी पवार साहेब असतील, त्याचबरोबर सन्माननीय सूरजजी पोपेटा साहेब असतील, सचिनजी पोपेटा साहेब असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर राहुलजी पोपेटा साहेब असतील, प्रीतमजी पाटील साहेब असतील, या सर्व मान्यवरांची उपस्थिती मात्र आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न होत असताना स्क्रीनवरती आपण पाहू शकता. कळंबोली क्रिकेटचं हे वैशिष्ट्य राहिलं, स्पर्धा वेळेमध्ये सुरू केल्या जातात. आणि उद्घाटन सोहळ्यानंतर मात्र दोनही संघांना शुभेच्छा देत असताना आपण मान्यवरांना निश्चितच या ठिकाणी पाहतो. आणि एकूणच जर का पाहिलं तर हे अविस्मरणीय क्षण आहेत आणि हे अविस्मरणीय क्षण मात्र आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपत असताना आमचे हे सर्व आयोजक आपण पाहतोय, त्याचबरोबर सर्व सन्माननीय पाहुणे एकत्रितपणे या स्पर्धा यशस्वी होण्याकरता ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान राहिलं, या सर्वच मान्यवरांना आपण एकाच फ्रेममध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. एकीकडे SK करिश्मा 11 हा संघ, दुसरीकडे जर का आपण पाहिलं तर DG पोपेटा हा संघ आणि मध्ये जर का पाहिलं तर या स्पर्धेचे उद्घाटक प्रमुख पाहुणे सन्माननीय पाहुण्यांची मंडळी मात्र आपण या ठिकाणी निश्चितच पाहतोय. स्पर्धा म्हटली की खूप सारी मेहनत आणि ही मेहनत मात्र घेताना आमच्या सर्वच आयोजकांना आपण या ठिकाणी पाहतोय. व्यासपीठाचं उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न झाला. त्यानंतर या स्पर्धेचा खेळपट्टीचा उद्घाटनाचा सोहळा देखील मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न झाला. आणि आता मी विनंती करेल आमच्या सर्वच मान्यवरांना की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून त्याही आठवणींना या ठिकाणी उजाळा दिला जातोय जे आज आपल्या समवेत या ठिकाणी नाही आहेत, परंतु ज्यांचे शुभाशीर्वाद आणि ज्यांची साथ ही नेहमीच आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळत राहील, ज्यांचे शुभाशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी राहतील, अशा सर्वांनाच DG माऊली मैत्री चषक 2026 आयोजन समितीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी निश्चितच दिली जाते. आणि जो श्रद्धांजलीचा जो फलक आहे ना, त्या फलकाला देखील पुष्पहार अर्पण करून या सर्वांच्याच स्मृतीला उजाळा देत असताना या सर्व मान्यवरांना आपण त्या ठिकाणी निश्चितच पाहतोय. अगदी आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय ज्यांच्या आठवणींना उजाळा म्हणून खऱ्या अर्थानं आज जरी त्यांची साथ आमच्यासोबत नसली तरी देखील त्यांचे शुभाशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहेत
आणि ज्यांच्या आठवणींना उजाळा देणारी खऱ्या अर्थाने ही भावपूर्ण श्रद्धांजली आणि तो श्रद्धांजलीचा जो फलक आहे त्या फलकाला मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या आयोजन समितीच्या वतीनं केलं जातं आहे.